नायट्रसचं आपल्याला माहिती आहे की PONV खूप होतो, ॲमनेशिया होतो, ॲनाल्जेसिया होतो जे स्पॉन्टेनियस लक्षात येतं, नंतर न्यूमो होतो, CBF वाढवतो, सिम्पॅथेटिक आहे. आणखी काय स्पॉन्टेनियस लक्षात येण्यासारखं आहे? B12 आणि टेराटोजेनिसिटी आणि ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. नायट्रस तर स्लाइटली स्वीट आहे, पिन इंडेक्स 3.3 आणि 5 आहे, क्रिटिकल टेम्परेचर 36.5 आहे. मग त्याचं सिलेंडर बाकीचं सगळं काही लिहू शकता. नंतर मॅक 104 आहे, ब्लड गॅस पार्टिशन कोएफिशियंट 0.47 आहे. मेकॅनिझम भरपूर सारे आहेत. ओपॉइड असल्यामुळे ॲनाल्जेसिया आहे, NMDA असल्यामुळे पण ॲनाल्जेसिया असेल कदाचित. GABA A आहे, त्याच्यामुळे ॲमनेसिया हिप्नॉसिस आहे. हायली लिपिड सोल्युबल आहे, त्याच्यामुळे फास्ट इन फास्ट आउट आहे, याचं काहीच मेटाबॉलिझम नाही आहे. सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन करतो, त्याच्यामुळे हार्ट रेट वाढतो, ICP वाढतो, याचा ब्लड फ्लो वाढवतो, मेटाबॉलिझम वाढवतो, ICP वाढवतो, PVR पण वाढवतो. तर त्याच्यामुळे PVR जिथे वाढलेला तिथे नाही देत आपण. नॉन इरिटंट आहे, सेकंड गॅस इफेक्ट करतो, डिफ्युजन हायपॉक्सिया, कॉन्सन्ट्रेशन इफेक्ट, कोबाल्टचं ऑक्सिडेशन करतो, त्याच्यामुळे कुठलं एन्झाईम आहे ते सिंथेज जे काही आहे, मेथिओनिन सिंथेज आणि काय आहे ते, त्या एन्झाईम्स अफेक्ट होतात, त्याच्यामुळे हे नाही बा DNA मेंटेनन्स रिपेअरचा इश्यू होतो, त्याच्यामुळे अग्रॅन्युलोसायटोसिस होतं, स्पायनल डिजनरेशन होतं, अग्रॅन्युलोसायटोसिस होतं, मेगलोब्लास्टिक ॲनिमिया होतो, कफ व्हॉल्यूम वाढतो, कफमध्ये रिफ्यूज होतो, एअर इम्बॉलिझमचा चान्स आहे, टेराटोजेनिक आहे, त्याच्यामुळेच न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतात फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. ग्लोबल वॉर्मिंग होतं, कॅव्हिटीजमध्ये डिफ्यूज होतो हायर ब्लड सॉल्युबिलिटी असल्यामुळे, आणि मग तिथे व्हॉल्यूम वाढवतो, प्रेशर वाढवतो, म्हणून न्यूमो जिथेही असेल तिथे द्यायचं नाही, मायलोन्युरोपॅथी करतो. मग एन्टोनॉक्स आहे, एन्टोनॉक्स 50-50 आहे, तर हा रॅपिड रिकव्हरीवाला आहे, ॲनाल्जेसिक म्हणून वापरतात डेंटल प्रोसिजर, ड्रेसिंग आणि लेबर ॲनाल्जेसियामध्ये. तर दोघांचं मिक्सचर आहे, तर याचं सुडोक्रिटिकल टेम्परेचर चेंज होऊन जातं, -6 होऊन जातं. तर हा हॉरिझॉन्टल स्टोअर केला जातो, यूज व्हर्टिकल होतो, बिटवीन 10 डिग्री टू 38 डिग्री. बिलो 6 डिग्री जर हा गेला तर याचं लिक्विफॅक्शन आणि सेपरेशन होऊन जातं, ज्याला लॅमिनेशन म्हटलेलं आहे. तर खाली फक्त लिक्विड राहील नायट्रस आणि वर फक्त ऑक्सिजन राहील. तर ओपन केल्यानंतर पहिल्यांदा फक्त ऑक्सिजन जाईल आणि नंतर फक्त नायट्रस जाईल, ज्याच्यात ऑक्सिजन फार कमी असेल. तर त्याच्यामुळे हायपॉक्सिक हे होऊ शकतो, म्हणून रिवॉर्मिंग करायचं आहे 5 डिग्री सेल्सिअस फॉर 24 आवर्स, किंवा मग ॲक्टिव्ह वॉर्मिंग करायचं आहे त्याचं. हॉरिझॉन्टलमध्ये ठेवायचं आणि भरपूरदा अल्टी करायचं आहे. मिक्सचरमध्ये ते दोघे मिक्स होऊन जातात आणि त्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. त्याला म्हटलं आहे पॉइंटिंग इफेक्ट, चेंज इन क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर वेन वी मिक्स 2 डिफरंट गॅसेस, ओव्हर प्रेशर इफेक्ट और पॉइंटिंग इफेक्ट. झेनॉन याच्या आधी पण रेकॉर्ड केलेला आहे, त्याचा सोल्युबिलिटी 0.15 आहे, फास्ट इन फास्ट आउट आहे आणि मॅक 71 आहे. तर मॅक खूप जास्त आहे, पण हा आयडियल ॲनेस्थेटिक एजंट आहे, कुठेही रिॲक्ट होत नाही, फास्ट इन फास्ट आउट आहे, काहीच मेटाबॉलिझम नाही आहे, मसल रिलॅक्सेशन करतो, ॲनाल्जेसिया करतो, ॲमनेशिया करतो, हिप्नॉसिस करतो, ॲपनियापर्यंत घेऊन जात नाही. नंतर हे वाढतंच, सेरेब्रल ICP वाढतंच आहे, ब्लड प्रेशर चेंज होत नाही, जास्त डेन्स आहे आणि विस्कस आहे, वर्क ऑफ ब्रिदिंग वाढतं, म्हणून आपण ARDSमध्ये हेलिऑक्स देतो, हेलियमचं कमी आहे. याला एक सेपरेट मशीन लागते, फिजिओफ्लेक्स. तर हा इंडक्शन मेंटेनन्ससाठी वापरू शकतो, पण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ एअर करून बनवतात, तर खूप जास्त कॉस्ट आहे.
न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये वापरतात याला. व्हेंटिलेशन परफ्युजन स्कॅन करायला, नंतर CT स्कॅन करायला ब्रेन आणि लंगमध्ये. हाय कॉस्ट आहे, लो अवेलेबिलिटी आहे, मशीन बाकी सिम्पॅथेटिक स्टिम्युलंट आहे नायट्रससारखा, कार्डिओ स्टेबल आहे. मग बाकीचं कॉमन लिहिलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही, पण बाकी मॅलिग्नंट हायपरथर्मियामध्ये चालतो हा नॉन रिॲक्टिव्ह आहे. स्मूद आणि क्विक इंडक्शन आहे, स्टेबल आहे, CO2 ॲब्सॉर्बची गरज नाही, रबरमधनं हे होतो हा. हाय मॅक आहे, हाय कॉस्ट आहे, एअरवे रेझिस्टन्स वाढवतो आणि फिजिओफ्लेक्स लागतं.